नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकोंद पोटोबा। सध्या पावसाचे दिवस चालू आहेत। पाऊस पडल्यानंतर काहीतरी तळलेलं खाऊ वाटते, तर चिकन 65 खाण्यात तर खूप मजा येते। तर आज काय आहे, आपण तुमची इच्छा पूर्ण करणार आहे। तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी खास आपण चिकन 65 ची हॉटेल स्टाईल सिक्रेट रेसिपी घेऊन आलो आहे। तर चला बघूयात। तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे हॉटेल किनारा पॅलेसला। तर आपली मागची जी व्हिडिओ आहे किनारा पॅलेसचीच, ती दालच्या राईची होती। त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला। तर आज आपण पुन्हा एकदा शेख साहेबांना भेटायला आलोय। तर बघूया आज आपल्याला शेख साहेब काय बनवून दाखवणार आहेत। नमस्कार साहेब। नमस्कार, जय शिवराय। तर आज तुम्ही आलेला आहेत। पाठीमागे काय झालं, तुम्ही दालच्या मसाल्याची रेसिपी घेतली आमच्याकडून, तर उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आम्हाला आणि बरेचसे लोक आम्हाला फोन करून आमच्याकडे पार्सल ऑर्डर वगैरे घ्यायला लागले। तर आज एक मित्रांनो असे मी एक आयडिया देऊ सांगतोय की आमचं एक चिकन 65 आहे। हा चिकन 65 असा आयटम आहे की समजा तू पुढे 10, 15, 20 मुलं एका जागेवर आली तर चिकन 65 तर एक अर्ध्या तासाच्या फरक होतं। तर असा एक नंबर असा आयटम आज आपण तुम्हाला रेसिपी त्याची मी सांगत आहे। तर चला आपण मस्तपैकी आपण चिकन 65 ची रेसिपी तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, चला मग या। प्रथम तर आपण चिकन घेतलेलं आहे, मस्तपैकी चिकन असं 2 किलो घेतलेलं आहे, 2 घेतलेलं आहे त्याला। तर आपल्याला काय करायचंय, चांगलं पीस शिन्याचं घ्यायचं। चिकन जे आहे ना, शिना पीस घेतला तर खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतं। तर आपण शिना पीस घेतलाय हा सगळा 2 किलो घेतलेला आहे। समजा आपण एक 10-15 पोरं असो तर प्रत्येकी 200 ग्रॅमच्या हिशोबाने आपण घेतलेलं आहे। आणि जर आपल्याला घरात फॅमिलीत करायचे तर 15 माणसं आपण आरामशीर खाऊ शकतो। 65 अगर इतकं क्वालिटी झालं तर एक माणूस 100-150 ग्रॅम खाऊ शकतो। तर त्याला मस्तपैकी आपण 65 तुम्हाला दाखवतो। हे 65 ला पॉपर घेतलेलं आहे आपण। 2 किलो चिकन शिन्याचं घेतलेलं आहे। तर हे आपण ह्याच्यामध्ये घेऊ। आपण या पातेल्यामध्ये चिकन 65 घेतलेलं आहे। तर आता मसाल्याची तुम्हाला माहिती सांगत आहे। आता 2 किलोसाठी आपण मिरची घेतलेली आहे, एक 60 ते 70 ग्रॅम 70 ग्रॅम मिरची आहे। मिरची पेस्ट आहे ना? हा, मिरचीला एकदम बारीक कुटून घेतली पेस्ट आहे। अद्रक आहे, हे 60 ग्रॅम अद्रक आहे। आता हे लसूण आहे, आपण मिरची पहिली टाकून घेतो। मस्तपैकी अशी मिरची टाकलेली आहे। मिरचीने काय होतं, प्रत्येक पीसला थोडं सगळीकडे लागलं पाहिजे आवरून, तेव्हा थोडंसं तिखट असं लागतं। की आलं आहे, आल्याची 60 ग्रॅम आहे। 60 ग्रॅम पेस्ट आहे। हा, 60 ग्रॅम आल्याची पेस्ट आहे। आणि बघा हा लसूण आहे, लसूण आपण सगळीकडे टाकून घेतलेला। लसूण किती म्हटले? लसूण किती म्हटले? तो बी 60 ग्रॅम घेतला। 60 ग्रॅम। हा, एक 60 ग्रॅम लसूण घेतलेला आहे मस्तपैकी। एक 15 ते 16 माणसं आरामशीर खाऊ शकतात त्याला। आता चवीसाठी मीठ काय होतं माहितीये का, त्या मसाल्यात मीठ असतं थोडंफार, पण आपल्याला थोडं काय होईना थोडं मीठ टाकावं लागतं। तर आपण यातला अर्ध टाकतो। एक आपल्या चवीनुसार तुम्ही 1 चम्मच घेऊ शकता किंवा 2 चम्मच घेऊ शकता। आपण थोडं चाकून बघायचे कालवल्यानंतर। तर सगळ्यात महत्वाचं बघा, कढीपत्ता। आपण हा कढीपत्ता जर याच्यामध्ये टाकला तर इतकं असं सुंदर असं फ्लेवर तयार होते। तुम्ही चिकन तळता, तळून झाल्यानंतर त्याचा असा एक स्वाद वेगळाच येतो। आणि सगळ्यात महत्वाचं पित्तासाठी बी चांगला आहे। हे बघा, हे आपण कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे। साधारण किती कढीपत्ता असेल? 3 मुठी असतील असं। आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला कुठे बी अवेलेबल होतो, आणि शरीरासाठी फार चांगला आहे। कढीपत्ता खाणं चांगला आहे, तर 65 मध्ये फ्लेवर वेगळाच येतो। आता बघा, हे कॉर्नफ्लॉवर आहे, थोडासा कॉर्नफ्लॉवर, तो थोडासा खुसखुशीतपणा यायसाठी 100 ग्रॅम टाका तुम्ही। नॅचरल चिकन राहिलं पाहिजे, त्याला लय बी आवरून बसलं नाही पाहिजे, तर थोडासा 100 ग्रॅमच घ्यायचा कॉर्नफ्लॉवर खुसखुशीत। हे बघा, मस्तपैकी आपण हे टाकलेलं आहे। काय झालं, तुम्ही आमच्या दालच्याची रेसिपी जी आम्ही दालच्याची रेसिपी तुम्हाला दाखवली युट्यूबवर, तीच आम्ही इथं चालवतोय आणि त्याला इतका प्रतिसाद मिळाला, म्हणून माझी एक इच्छा झाली की तुम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचं। आणि आमचं 65 फार संध्याकाळी चालतं मस्तपैकी। आम्ही 50 ला 100 ग्रॅम देतो आणि 100 रुपयाला पावशेर देतो। आता आपण ही जर दुकानातून आणायचं म्हणलं, समजा पावशेर चिकन आणलं तर 60-65 रुपये जातात। विथ मसाला आमका तमका आपण घेऊन येतो, तर तिथं 100 रुपये खर्च येतो तुम्हाला पावशेर चिकनला। आमच्याकडे आला तुम्ही तर तुम्हाला 100 रुपये पावशेर मिळतं चिकन 65। तर आता सिक्रेट मसाला, जो मसाला आहे तो सिक्रेट मसाला आहे। हा
कुठे कुठे एखाद्या दुकानात मिळतो. त्याला याच्यात गरम मसाला असतो सगळ्यात थोडं प्रमाणात 10 ग्रॅम 20 ग्रॅम 30 ग्रॅम जे गरम मसाले आहेत ते सगळे याच्यात केलेले असतात. मी तुम्हाला असं व्हिडिओवर सांगू शकत नाही. तुम्ही समजा आला इथं माझ्याकडे टेस्ट केली खाऊन बघितलं तुम्हाला आवडला तर मी मसाला तुम्हाला देऊ शकतो. कुठे मिळतो काय मिळतो मी ते तुम्हाला सांगू शकतो त्या हिशोबाने. तर तुम्हाला हे मसाला आपला सिक्रेट मसाला यात टाकत आहे. ठीक आहे. हा मसाला किती आहे? मसाला हा सरासरी अर्धा किलोला आम्ही 1.5 चमचा वापरतो. अर्धा किलोला 1.5 चमचा. तुम्हाला ग्रॅम मध्ये सांगू शकत नाही का. तर काय होतं लवंग दालचिनी काळी मिरी ही सगळीची आम्ही पेस्ट बनवली पावडर बनवलेली असते. त्यात थोडासा कॉर्नफ्लॉवर बी असतो आणि थोडासा कलर असतो. कारण की चिकन थोडं क्रंची वाटायसाठी थोडं टेस्टी वाटायसाठी आपण जेव्हा चिकन 65 बनवतो चिकन 65 थोडंसं असं डार्क वाटलं तर खायची इच्छा होती माणसाला तर त्यासाठी ती टाकावं लागतो. तर हे जर मी तुम्हाला सांगू शकतो थोडासा सिक्रेट मसाला आहे आणि हे चवीनुसार आपण थोडस मीठ टाकत आहे. तर याला आपल्याला एक लिंबू पिळून घालायचे. थोडस एक लिंबू टाकला ना अशी एक वेगळी अशी टेस्ट येते. एक लिंबू टाकायचं आपल्याला. लिंबू त्यात पिळून घ्यायचं आपल्याला मस्त लिंबू पिळायचा. लिंबानं थोडस मस्त लागतं चिकन 65. हे आपल्या 2 किलो चिकन साठी किती लिंबू पिळायचं? एक लिंबू असं मोठं बघून लहान लहान असली तर 1.5 लिंबू पिळायचं. तर मोठं असेल तर 1 लिंबू कापी होतं. तर मी सांगत आहे तुम्ही एकदा घरी ट्राय करून बघू शकता. आणि अक्षरशः ह्या दिवसात पावसाळी वातावरणात इतकं सुंदर लागतं तुम्ही खाऊन बघू शकता. तर आपले ह्या सातारा भागातील कोण लोक असतील की त्यांना चिकन 65 ची ऑर्डर द्यायची तर तुमच्याशी संपर्क करायचा म्हटलं तर कसा संपर्क करता येईल? करू शकता की माझा नंबर आहे 97 65 17 82 11. तर याच्यावर कॉल करू शकता. तुमच्या घरी पार्टी असेल काय कार्यक्रम असेल तर तरी तुम्ही आम्हाला सांगू शकता. आम्ही तुम्हाला इथून बनवून देऊ शकतो. आम्ही तुम्हाला दालच्या म्हणा दालच्या पुलाव म्हणा 65 म्हणा तुम्हाला आम्ही बनवून देऊ शकतो इथून. म्हणजे आपल्या जे सातारा भागातील जे लोक आहेत त्यांना कुणाला पाहिजे असेल तर पार्सल स्वरूपात क्वांटिटी किती असो पार्सल स्वरूपामध्ये इथं बनवून मिळू शकतं. ठीक आहे. आणि आता आम्ही दालच्या खाण्याची पार्सल सुविधा बी केलेली आहे की समजा आता एखाद्या घरी कुठं कोण फिरायला गेलेलं असतं कोण उशीर लागलेला असतो तर आम्ही दालच्या आहे ना हा पार्सल देतोय. दालच्या खाना पार्सल देतोय. तर दालच्या खाण्यामध्ये 5 ते 7 पीस येतात. अगदी सरासरी 1 2 3 तुम्ही घेऊन गेला का नाही पार्सल तर त्या 4 ते 5 माणसं आरामशीर जेवून निघतात. तर आता बरेच तुमच्यामुळं अगदी माझे जेवढे युट्यूबवर माझे जीवाभावाचे मित्र आहेत ज्यांनी मला एवढं भरभरून प्रतिसाद दिला तर या मित्रांमुळे बराच फेमस झालोय. कुठून फोन येतात माणसं येतात पार्सल घेऊन जातात. एक नंबर असं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझ्या मित्रांच्या आशीर्वादानं चाललेलं आहे. तरी पण मला एक सांगायचं मित्रांनो हे आता आपल्याला अंडी घ्यायचे 2 किलोला 4 अंडी घ्यायचे आपल्याला. तर ही 4 अंडी जी आहेत का नाही ही टाकल्याने थोडं क्रंची पण येतो मस्तपैकी असं चिकन 65 कुरकुरीत खुसखुशीत लागतं. तर आपल्याला अंडी टाकायची. तर आपण अंडी टाकत आहे. मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा. 4 अंडी आपण टाकून घ्यायचे. मस्तपैकी असं मिश्रित करून घेतलेलं आहे. छान असं कलर बी आलेला आहे बघा. कलर न टाकता कुठल्याही पद्धतीचा कलर न टाकता नॅचरलपणाने कलर आलेला आहे. आलाय का. तरी बाजारात कलर वगैरे मिळतात. कोणाला कसा वाटेल कोणाला काय वाटेल त्या हिशोबाने घेऊ शकता. पण चांगला घ्या. आपल्या मुलं बाळ खात्यात जास्त आपल्याला ही नको. म्हणजे बाजारामध्ये बरेचसे डुप्लिकेट कलर बी आलेले आहेत. बरेचसे कसे आहेत आपण म्हणजे खाण्यायोग्य कलर पाहिजे. खाण्यायोग्य कलर पाहिजेत. कारण कसं होतं काय लय रेट दिसायसाठी काय तो बरेचसे वेगवेगळे कलर वापरले जातात. तर मित्रांनो त्याच्यापासून जरा थोडं सावध राहा. नॅचरल ते नॅचरल. थोडा कलर घ्यायचा असेल तर मार्केटमध्ये थोडे 2 रुपये जादा जाऊ द्या पण आपला चांगला घ्या. कसा मस्त पाहिजे कलर आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता. आणि कढीपत्त्यामुळे तर किती छान दिसतंय. ओके वाटतंय का नाही. तर आपण याला का नाही सगळ्यात महत्वाचं आता हे झालं तर एक अर्धा तासाला आपल्याला मॅग्नेट करायचे. कारण की जेवढं तुम्ही मॅग्नेट कराल तेवढं चिकन मुरल तेवढं क्वालिटी लागते. जेवढं मुरल तेवढं. साधारण किती वेळ मुरत ठेवायचं आपल्याला? एक अर्धा तास ठेवला तरी काफी होतं. अर्धा तासानं मस्तपैकी. म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायचं का? फ्रीज मध्ये ठेवायचं. अर्धा तास ठेवायचं फ्रीज मध्ये. अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलं तर मस्त असं मुरलं की मग तळा घ्यायचं. म्हणजे झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवायचं. हा. तर आता मस्तपैकी आपण बघा लावलेलं आहे सगळं तुम्ही बघू शकता. थोडं बघा
कसं छान पैकी दिसतंय आणि कलर टाकायची गरज नाही. आम्ही जे मसाले जे आहेत ना आमचे सिक्रेट मसाले, त्या सिक्रेट मसाल्यामध्ये थोडं ऑलरेडी कलर येतो का, तर लवंग, दालचिनी, काळी मिरी हे जे बाकीचे आपले आयटम आहेत तर बरंच काही सांगू शकत नाही मी, त्याच्यामुळे हा कलर येतो. म्हणजे आता कलरवर मी थोडासा अंदाज लावू शकतो. बेडगी मिरची तुम्ही टाकता याच्यामध्ये. सांगायचं आम्ही सिक्रेट मसाला, आम्ही सिक्रेट आहे थोडं. म्हणजे आम्ही तुमचं सिक्रेट ओळखलंय. तुम्ही लाल कलर येण्यासाठी नैसर्गिक बेडगी मिरची वापरता. हा राईट राईट राईट. ठीक आहे, चला असं द्या. माझ्या मित्रांनाच मी जमलं पाहिजे. आज 4 मित्र बसली तर त्यांना असा माझ्या मी बनवतोय असा खुसखुशीतपणा आला पाहिजे. तर मस्त पैकी अगदी तुम्हाला मसाला जरी नाही भेटला तर तुम्ही बाजारात बरेचसे चिकन 65च्या पुड्या वगैरे मिळतात. त्यात एक लाल कलरची, रेड कलरची रेड्डी म्हणून आहे, ती टाकली तरी छान लागतं, काय अडचण नाही. फक्त मी जी सांगितली ही मसाले करू शकता. आता 2 किलो मध्ये मुलं जर का असेल तर प्रत्येकी 200 ग्रॅम येऊ शकतो. 2 किलो मध्ये आरामचे 10 मुलं भागू शकतात. घरात फॅमिली असेल तर 15-16 जणांना 2 किलो कापी होतं, काही अडचण नाही. मस्तपैकी खातात पावसा पाण्याचं. चला तर मग मस्तपैकी आपण 65 बनवायचं. तर मित्रांनो आपण मगाशी चिकन 65 सगळं मॅग्नेट करायला ठेवलं होतं. तर असं मस्तपैकी मॅग्नेट करून झालेलं आहे, 1 तास झालेला आहे. आता छान असं तळण्यासारखं झालेलं आहे. मॅग्नेट केल्याचा फायदा काय होतो माहितीये का, तर चिकनला पूर्णपणे मुरलं जातं सगळं. तुम्ही चटणी ही मसाले सगळे मुरले जातात, मीठ वगैरे त्याचं अंग पूर्ण मुरले जातात. तर आपलं तेल चांगल्या प्रकारे असं गरम झालेलं आहे. तर आपण थोडंसं बघू, कढीपत्त्याचं 1 पान टाकून तेल कडक झालेलं आहे. मस्त असं तेल कडक झालेलं आहे. आपण 65 सोडू. तर तेल जे आहे की नाही ते आपण चांगल्या प्रतीचं वापरलं पाहिजे. 65ला कसं जेवढं तुम्ही चांगलं तेल वापराल तर तुम्हाला क्वालिटी लागेल. थोडं इकडे तिकडे झालं तर मग नाही काय एवढं म्हणावं असं नाही लागत. तर आपण बघा तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे, ते आपण सोडत आहे चिकन 65. थोडंसं पातळ झालं असं वाटलं तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करू शकता, पण मग मला गरज नाही ना, आता माझं झालेलं आहे ऑलरेडी व्यवस्थित. मित्रांनो मस्तपैकी असं बघा आता हे झालेलं आहे. आता तेल आपल्या हिशोबाने किती पटीत गरम झालंय त्या हिशोबाने तुम्हाला 1 मिनिट किंवा 2 मिनिटं लागतात तळून घ्यायला. तेल चांगलं असं कडक झालेलं असेल तर 2 मिनिटात होऊन जातं. आता बघा थोडासा खुसखुशीतपणा आलाय, चेक करतोय. मस्तपैकी असं खुसखुशीतपणा आला तर आपलं चिकन तयार आहे, चिकन 65. हे बघा असं छान असं घेतलेलं आहे. फक्त तेल जरा चांगलं कडक झाल्यानंतर सोडायचं आणि पुन्हा धीम्या आचेवर ठेवलं म्हणजे जरा खुसखुशीतपणा येतो चिकन 65ला. असं बघा छान पैकी असं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही चिकन 65 कसं दिसतंय आणि नॅचरल कलर आहे आमच्या मसाल्याचा, सिक्रेट मसाल्याचा कलर आहे हा. बघा आता छान पैकी बघा कसं मस्त पैकी असं चिकन 65 झालेलं आहे. तर आपल्या हॉटेल किनारा पॅलेसची एक डिश तुम्हाला दाखवतो मित्रांनो, सर्व करून दाखवतो. घ्या चिकन 65 आपण देत आहे. बघू शकता पावसाळी वातावरणात अतिशय मस्त असा खायचा आयटम एकदम छान असा आपल्याला मिळू शकतो. आता लहान मुलं वगैरे असेल तर टोमॅटो सॉस घेतला तर अतिउत्तम याची टेस्ट मस्तपैकी येऊ शकते. ही बघा मस्तपैकी आमची हॉटेल किनारा पॅलेसची चिकन 65 ची प्लेट बघा किती छान आहे आणि पावसाळी वातावरणात खायला अतिशय चांगले खुसखुशीत. ओके, ही प्लेट मस्तपैकी आहे. एक बार तुम्ही खावा, पुन्हा याल अशी मस्तपैकी अप्रतिम चिकन 65 झालेलं आहे रेडी. ठीक आहे, धन्यवाद सर. हा धन्यवाद.